आपण ना एक लई मोठी गोष्ट विसरतोय. कुठली गा अक्का? आपल्या बहिणीकडे घालायला कपडे नाहीत ना आता. म्हणजे मी तिला नेसायला माझी साडी दिली आज, पण ती रोज थोडी ना माझी साडी आणि तुमचे ड्रेस घालत बसणार आहे. आपण एक काम करूयात का? आपण तिच्यासाठी नवीन ड्रेस आणि साड्या घेऊयात का? लय भारी आयडिया आहे बघ. हा. तिच्यामुळे दादा आपल्याला फोन वापरू द्यायला तयार झाले. आपल्यासाठी केवढं केलं. मग आपण तिच्यासाठी एवढं डोस शकतो की. तूच अगं म्हणजे करूच शकतो की. हा करायलाच पाहिजे. वहिनी आता ती आपली आणि तिची आपल्याला जबाबदारी आहे. आपण ना एक काम करूया, तिच्यासाठी नवीन ड्रेस घेऊ आणि तिला सॅक्रिफाईस देऊ. काय धनू, अगं सरप्राईज असतं ते. हा, तेच ते अक्का. सरप्राईज देऊ. हा, सरप्राईज देऊ. पण तिचं माप कुठं माहितीये आपल्याला? मला माहितीये की. माझ्या डोक्यात एकदम फिट्ट बसलंय. तिच्या लग्नाच्या वेळी नाही का आपण गेलो होतो ब्लाऊज शिवायला टाकायला. अरे हा, तर मीच तर माप घेतलं होतं की तिचं. ठरलं तर मग आज दुपारी आपण वहिनीसाठी कपडे घ्यायला जाऊ. डन का मग? डन 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 एकदम डन डन. अक्का कुठं हरवल्या? नियतीनं आपल्या नशिबात काय वाढून ठेवलंय हे आधीच कळलं असतं तर किती बरं झालं असतं ग. निदान माझी पोरगी तर माझ्यापासून लांब गेली नसती. तुळजा आपल्यापासून लांब जरी असली ना तरी बी लई सुखात आहे. बघा की आपल्या तुळजाचं त्या सत्यजित बरोबर जर लग्न झालं असतं तर तिने आयुष्यभर आपल्याला माफ केलं नसतं. पण लग्न कसं जरी झालं असलं तरी सूर्यासारखा लई चांगला नवरा तिला मिळालाय. तर लई सुखात ठेवल बघा तिला. आणि या दुराव्याचं काय घेऊन बसलाय? येळ जसा पुढं सरकेल की नाही तसं समज निवळल. सगळं चांगलं होणार आहे. तुम्ही अजिबात त्रास करून घेऊ नका. खरं आहे तुझं. अगं पण त्रास करून घेऊ नका असं म्हणल्यानं त्रास कमी होतोय का सांग मला. जाऊ दे. मालन, अगं ही तुळसाची बॅग आहे ना? हाय ग, काहीतरी काहीतरी आठवण शिल्लक आहे पोरीची आपल्या घरात. माझ्या तुळसाची एक बी वस्तू जागेवर ठेवली नाही यांनी. पण आहे काहीतरी आहे इथं. हे बघ अक्का आता तुळजाच्या ह्या सगळ्या आठवणी व्यवस्थित जपून ठेवा. मालन, अगं आपण एक काम करायला पाहिजे. हे सगळे कपडे तिला पाठवून द्यायला पाहिजेत ग. रिकामा हाताने गेले ग पोर सासरी. त्याच्याकडे कपडे बी नसतील. पण अक्का कसं देणार? नाही म्हणजे आपण जर परत मालकासनी फसवून ह्या घराबाहेर पडलो आणि तिकडे गेलो ना तर मालक खरंच जीव घेताल आपला. आपण एक काम करूया. तुला ती गंगाबाई आठवते का? नाही. ती कपड्यावर भांडी देणारी. तिला बोलवून घेऊया आणि तिच्या बरोबर हे सगळे कपडे पाठवून देऊया आपण. अक्का ही तर लय भारी आयडिया आहे. कुणाला संशय बी येणार नाही आणि आपलं काम बी होईल. एक काम करू, ही अशीच्या अशी बॅगच देऊन टाकू. नाही अक्का, फक्त कपडे पाठवायला लागतील. बॅग जर पाठवली तर मालकासनी परत संशय येईल. वय ग, खरं आहे तुझं म्हणणं. चालते, गाठोडं बांधून पाठवून देऊ. मी एक काम करते, तिला फोन करून सांगते. कोणाला फोन लावताय?
नाही, कोणाचा नाही. ते माहेरी सासरच्या नवऱ्याकडे बी लक्ष द्या की. 2-2 बायका नवरा उपाशी. नाश्त्याचं काय? होय झालाय मालक, लगेच देते. अक्का, तुम्ही तवर आवरा, मी मालकासनी नाश्ता देऊन येते. अगं हे कशासाठी? आज माझा बर्थडेही नाहीये. वहिनी, हे बर्थडे गिफ्ट नाहीये, नणंद गिफ्ट आहे. आम्हा सगळ्यांना नंदकडनं तुला गिफ्ट. वहिनी उघडून बघ ना तू. वाव, हे किती छान आहे आणि परफेक्ट माझ्या साईजचं आहे. तुम्हाला कसं कळलं माझं माप? आम्हाला नाही, राजूला माहिती होतं. तुझ्या लग्नाच्या वेळेला आपण टेलरकडे गेलो होतो ना, तेव्हा राजूने जे माप घेतले होते ना ते तिच्या लक्षात होते. राजू, अजून लक्षात होतं तुझ्या? हे आमचे फायनान्स मिनिस्टर आकडे कधीच विसरत नाही. मग ते खर्चाचे असोत किंवा मापाचे. खरंच तुम्हा सगळ्यांचे मी कसे आभार मानू. थँक्यू सो मच. आणि किती छान ड्रेसेस आहेत हे. एक मिनिट, हे सगळं घ्यायला तुमच्याकडे पैसे कुठून आले? आम्हाला जे पैसे मिळतात ना ते आम्ही साठवून ठेवतो, म्हणून मग त्यातनच घेतले. अगं पण एवढा खर्च का करायचा? कारण आम्हाला आमच्या बहिणीला असं छान छान कपड्यात बघायचं होतं. आणि पैशाचं काय? दादाने दिले की परत साठव. हा, तुझ्या चेहऱ्यावरचा आनंद आहे ना, तो आम्हाला आमच्या डोळ्यात आत्ताच साठवून घ्यायचा होता, म्हणून हे ड्रेस. नाही नाही, तुम्ही मला ह्याचे पैसे सांगा. तुम्हाला घ्यावे लागतील ह्याचे पैसे माझ्याकडून. अगं वहिनी, गिफ्ट आहे. हे बघा, तुमच्या दादाने एक वेळ मला दिलं असतं ना तर मी घेतलं असतं, पण तुमच्यावर खर्चाचा लोड नकोय मला. प्लीज मला सांगायचे किती पैसे झाले. 0 रुपये झालेत. हा, असं समज दादाने दिलंय गिफ्ट, आम्ही घेऊ नंतर दादाकडनं. हा, दादा त्याच्या हाफ बटर साठी इतकं तर करूच शकतो की. हाफ बटर? म्हणजे बेटर हाफ म्हणायचं हिला, हो ना धनू? हा, तेच ते, बेटर हाफ. बहिणी, दादा आता हळूहळू रोमॅन्टिक बनला पाहिजे. मी काय म्हणते, तुम्हाला आमच्या सगळ्यांसमोर प्रेमानं बोलायला लाजायला होत असेल तर तुम्ही आय लव्ह यू साठी एखादा ड्रेस कोड का नाही ठेवत? तिला कोडवर्ड म्हणायचंय. हा, तेच ते, कोडवर्ड. म्हणजे बघ, 2दा टिचकी मारली म्हणजे छान दिसतेस, केसावरनं हात फिरवला म्हणजे गोड हसतेस, आणि 3दाचे डोळे मिचकवले म्हणजे आय लव्ह यू. हा, कशी वाटली आयडिया? धनू, आता कळलंच की सगळ्यांना. मग कसं काय वापरतील ते त्यांचं त्यांना ठरवू दे, हो ना वहिनी? बरं वहिनी, तू हे ड्रेस घालून बघ नीट बसतायत का. हा, आम्हाला कामं पडली तर आम्ही जातो. हं? चल. किती मन जपतात या मुली माझं. मी ते फार काळ थांबणार नाही हे कळल्यावर किती वाईट वाटेल यांना. मलाही यांना सोडून जाणं खूप जड जाईल असं वाटतंय. ताई, ओ ताई.
काय काय पाहिजे? दुसरं काय पाहिजे असणार? कपडे घेऊन भांडी देते माहित नाही बे तुम्हाला. हे काय चाललंय? काय भिकीचे डोळे लागलेत काय तुम्हाला? घरात काय भांडी कमी आहेत का? कपडे देऊन भांडी घेता येते? ते हो बाईचं म्हणणं नाही कळायचं तुम्हाला. किती बी पैसा असला तरी बाई संसारात काटकसरच करती. नवऱ्यानं कमवलेलं काय सुद्धा ती वाया घालवू देत नाही. या कपड्याच्या बदल्यात भांडी पण चांगली मिळते ती. मग कशाला सोडतेल त्या? बायकांचं काय खरं नाही. सोन्याच्या मकरात बसवा तरी बी लक्ष सगळं त्या संसारातल्या चिंदी गोष्टींकडच. चालू दे. चला चिरंजीव चला. तू ये आत ये. अहो खाली कुठं बसताय? वर बसा की. नको बाया, मी भुईवरच बरी आहे. अहो नका लाजू, बसा इथं वर या. आमचं एक काम होतं तुमच्याकडं. नाही म्हणू नका. बोल की माऊली, करायसारखं असेल तर नक्कीच करीन बघ. हे कपडे द्यायचे होते. हे तर नवीनच कापड आहेत. आता ह्याच्यावर काय देऊ तुम्हाला भांड? नाही नाही भांड्यांसाठी नाही द्यायचे कपडे. हे कपडे माझ्या लेकीला पोचवायचे. म्हणजे आता तुला तर सगळं माहीतच आहे आमच्या घरात काय घडलंय ते. जिथे पण बापानं लेकीचं श्राद्ध घातलंय ना, पोरीला इथं घरी येता येते ना आम्हाला तिला भेटता येते. जीव तुटतोय ग पोरीसाठी, पण करणार काय? म्हणून मग हे कपड्यांचं गाठोडं सूर्याच्या घरी पोच केलंस तर लई बरं होईल. का नाही देणार? दिन की मी नेऊन. लई उपकार झालं बघा तुमचं. मला हे घ्या. नको माऊले, नको असं लाजू मला. नकोत पैसे. ह्या धंद्यातनं पोटा पाण्यापुरतं मिळतंय मला. तुमच्या लेकीला मी माझी लेक समजून सगळं करीन. अजून मी कपड्यासोबत काय द्यायचं असेल तर द्या. बोला साहेब, कुठला मोबाईल बघताय? सगळंच बघतोय. हा हो तसं नाही, म्हणजे कुठला मोबाईल घ्यायचे? आता इथं सगळीकडं मोबाईल आहेत. कुठला घ्यायचं तेच कळणं झालंय. तुमची रिक्वायरमेंट काय? म्हणजे काय असतं? हा हो, म्हणजे तुम्हाला मोबाईल कशासाठी घ्यायचे? हा ते बहिणीसाठी घ्यायचंय. अरे वा, किती मोबाईल घेणार सर? चौकीत एक पाहिजे. ते काय म्हणजे एक बहीण आहे ना, ती शिक्षक आहे, दुसरी इंग्लिशच्या क्लासला जाते, तिसरी घर सांभाळते आणि चौथी शाळेत आहे. सगळ्यांनी फायद्याचं ठरलं ना असं द्या. हा घ्या. तुमच्या सगळ्या बहिणींच्या फायद्यासाठी मोबाईल आहे सर. कसं आहे, तुमची पहिली बहीण शिक्षक आहे, त्या ऑनलाईन शिकवून घेऊ शकतात. दुसरी बहीण इंग्लिश शिकायच्या व्हिडिओ बघू शकतात. तिसरी बहीण घरकाम करते ना, घरकाम करता करता गाणे ऐकू शकते. आणि चौथी बहीण वेगवेगळ्या साईटवर वेगवेगळ्या विषयाची माहिती घेऊ शकते. आणि सर सगळ्यात महत्त्वाचं, कॅमेरा क्वालिटी एक नंबर आहे. तुमच्या बहिणी अशा सेल्फी पण घेऊ शकतात. आणि हे सगळं तुमच्या बजेटमध्ये. विषय संपला. योच द्या. हां चालतंय सर. चला बिल करा आणि मोबाईल घेऊन जा. पोरीनो, हाय का ग कोणी घरात? अगं गंगा मावशी ये की. दे इकडं. अगं इथं कुठं बसते? तिकडं बस. अगं नको नको, खालीच बरी आहे मी. बरं थांब, मी चहा आणते. अगं नको नको, झालाय माझा चहा.
अगं मग तुला जे पाहिजे ते नाही आमच्याकडं. मागच्या महिन्यातच दिले होते ना तुला कपडे. कपडे घ्यायला नाही आले मी, कपडे द्यायला आले. यायला ही ह्या कापड तुमच्या शालनात त्यानं पाठवले ती. डॅडीने म्हणे हिच्या सामानाची होळी केली. ही कापड त्यांना माहिती नव्हती. ही चुकून घरात राहिली होती. तुझ्या दोन्ही आयांनी सांगितलंय सुखात राहा. त्यांना लय आठवण येते तुझी, पण ते आता तुला भेटू नाही शकत. पण त्यांचा आशीर्वाद काय तुझ्या पाठीशी आहे. आई रडू नको. माया लेकरांची अशी ताटातूट नाही बघवत बघ. चल येते मी पुरी. मावशी, माझा एक निरोप द्याल का आईला? आनंदानं दिन. सांग काय सांगायचे. सांग. सगळ्या बहिणी आता खुश होत्या ना. सिद्धार्थ, 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 सिद्धार्थ. पुरी, मी तुझा निरोप दिन तुझ्या आयासनी. त्यांचं काना सुचला असतील बघ तू काय म्हणलीस हे ऐकायला. दोघींना काळजी आहे तुझी, पण तुझ्या घरात नांदतीस हे बघून त्याला आनंदात आहे त्या. तुला चांगल्या घरात आली आहेस पुरी. ह्या अशा नंदा सूर्यासारखा नवरा मिळायला नशीब लागतं बघ. अगं मावशे, उलट आमच्या नशिबाने एवढी चांगली बहिणी मिळाली आम्हाला. हा नशिबानं नाही, आमच्या सूर्या दादन. बरं बया, सटवाईनं तुमच्या सगळ्यांचीच नशीब चांगली लिहिली ती. आता कसं बोललीस बघ. चल, येते मी. हा सांगते तुझ्या आईला निरोप. अगं मावशे थांब, आज निवदाला शिरा केलाय ना, जरासं घेऊन जा. हा अगं कशाला उगच राहू दे. थांब ग. प्रसादाला नाही म्हणतेस वय? देव आहे ना, ढाम ढुम्म करून आग्री होईल तुझ्यावर. धनु दीदी अँग्री असतं ते, म्हणजे काय? म्हणजे देव चिडेल तुझ्यावर असं म्हणते ती. देव काय माणूस आहे बाई कुणावर बी चिडायला. घे. अगं कशाला उगच. अगं घे ग. रास दे ग बाय. बर चला येते पुरींनो. हा मावशी, मी जो निरोप दिलाय तो आईला सोडून नाही कळणार. ह्या कारणाचं त्या कानाला कळणार नाही. काय काळजी करू नकस. चल जाते मी. काळजी घ्या. चल येते. नीट जा. हा हा.